करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार। जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पीएम केअर फंडातनं मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे। उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं। अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषयाला फाटे फोडण्याची सवय। मी कोरोना काळातील सीएम केअर फंडासंदर्भात बोलायला तयार। उद्धव ठाकरेंची फडणवीसांना प्रतिक्रिया। दर वेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापळ्यात मी अडकणार नाही। सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी राजकीय विधानं करणं टाळावं। शेतकऱ्यांना मदत करावी। मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। सगळ्यांनीच शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांच्याबरोबर उभं राहावी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात राजकीय विधान आणि राजकीय भाष्य हे उद्धव ठाकरेंनी टाळावं अशी आमची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला हवं। मंत्रिमंडळामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यावर प्रतिक्रिया। हे जे काही संकट जे मोठं आहे त्यावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण निर्णय घेऊ, योग्य निर्णय घेऊ। शेतकऱ्याच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातल्या उंदर गावामध्ये ग्रामस्थांचा सदाभाऊ खोतांवर संताप, तर ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोतांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावलंय। यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही। बच्चू कडूंची टीका। आता शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल। आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही। ओला दुष्काळासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ। विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। फडणवीसांचं वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून। वेळ प्रसंगी फडणवीसांनी मोदींकडे हट्ट करावा। बाळासाहेब थोरातांची या संदर्भात प्रतिक्रिया। आता वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून आहे। आम्ही पाहू, म्हणजे वजन तर काय असेल ते टाकलं पाहिजे। वेळ प्रसंगी त्यांनी हट्ट केला पाहिजे।